महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे आणि सातारा जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. याचा फटका सातारच्या वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला बसला आहे. वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. धोम धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या काठी असलेले हे गणपती मंदिर पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. एवढंच नाही तर या मंदिराच्या आत असलेल्या गणपतीच्या मूर्तीला देखील पाण्याचा वेढा पडला आहे. सध्या धोम धरणातून 7,636 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे कृष्णा नदीच्या काठच्या अनेक मंदिरांमध्ये देखील पाण्याचा वेढा घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कृष्णा नदीकाठचे हे सुप्रसिद्ध गणपती मंदिर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना कशी आहे, या मंदिराला पुराच्या पाण्याचा धोका बसू शकतो का, याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया. नमस्कार. सगळीकडे भरपूर पाऊस पडलेला आहे आणि सगळ्या नद्यांना पूर आलेले आहेत. वाईच्या कृष्णा नदीलाही पूर आलेला आहे आणि नुकत्याच आपण बातम्या बघितल्या असतील की महागणपतीच्या मंदिराला पाण्याचा वेढा पडलेला आहे. पण हा महापूर नाहीये. वाईमध्ये महापूर जो येतो तो धर्मपुरी घाटावरच्या छत्रीला ज्यावेळी वेढा पडतो आणि वाईच्या सखल भागातल्या रस्त्यांवरती जेव्हा पाणी येतं त्यावेळी त्याला आम्ही महापूर म्हणतो. मात्र आत्ताचा सुद्धा जो पूर आलेला आहे त्यांनी गणपतीच्या पायाला स्पर्श केलेला आहे आणि त्याचे फोटो आपण सोशल मीडियावरती बघितलेले असतील. अतिशय भव्य अशा पद्धतीचं गणपतीचं मंदिर 1762 साली सरदार रास्त्यांनी बांधलेलं आहे आणि त्यातली मूर्ती सुद्धा तशीच भव्य आणि तरी सुद्धा बाळसेदार अशी मूर्ती आपल्याला तिथं बघायला मिळते. महाराष्ट्रातनं नव्हे, भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून ही मूर्ती बघण्यासाठी पर्यटक या गणपती घाटाला भेट देत असतात. या मंदिराची रचना आपण बघितली तर गेले 300 वर्ष हे मंदिर तसं नदीपात्रातच खरं तर घाटाच्या जवळ आहे. अगदी शेजारूनच नदी वाहते आणि पूर आल्यानंतर गेले शेकडो वर्ष अनेक पूर त्या मंदिराने सोसलेले आहेत. मात्र या पुरांपासूनच बचाव व्हावा यासाठी या मंदिराच्या पाठीमागची बाजू म्हणजे गणपतीच्या मागची जी बाजू आहे मंदिराची, गाभाऱ्याच्या मागची बाजू, या मागच्या बाजूला मत्स्याकार आकाराचं म्हणजे नावेच्या आकाराचं बांधकाम आपल्याला दिसतं की ज्याच्यामुळं मागच्या बाजूने येणारा जो मोठा पाण्याचा प्रवाह आहे तो प्रवाह दुभंगला जातो आणि त्याचं कुठलंही प्रेशर, कुठलाही दाब हा मूळ मंदिरावरती येत नाही. त्या मूळ मंदिराला या पुराच्या पाण्यापासून कसल्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही किंवा आतापर्यंत जे इतके पूर येऊन गेलेत यामुळे त्या मंदिराला कोणत्याही प्रकारचं नुकसान आतापर्यंत झालेलं नाहीये. गेले अनेक वर्ष असे पूर त्या मंदिराने स्वतःच्या अंगावरती झेललेले आहेत. अशाच पद्धतीची रचना त्या मंदिराच्या मागे जे अजून एक शंकराचं मंदिर आहे पात्रातलं, त्या मंदिराला सुद्धा दिसते. त्याच्याचबरोबर मधल्या आळीतल्या पात्रातल्या मंदिराला सुद्धा तशाच प्रकारचं मत्स्याकार आकाराचं बांधकाम दिसतं. म्हणजे 300 वर्षापूर्वीचे हे जे स्थापत्यकार होते त्यांचा अभ्यास किती होता की या पुराच्या पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं बांधकाम तिथं केलं. नाहीतर आपण आत्ता अनेक अशी बांधकामं बघतो की जी वारंवार ढासळत असतात किंवा साध्या पाण्याने सुद्धा त्याला इजा होत असती. मात्र आज 300 वर्षानंतर सुद्धा वाईचं वैभव असणारं हे मंदिर अतिशय दिमाखानी इथं उभं आहे आणि इथून पुढे सुद्धा ते असंच उभं राहील ही आपल्याला खात्री आहे. धन्यवाद. अतिशय भव्य असं गणपती मंदिर साताऱ्यातील वाईमध्ये आहे. महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. गेले 300 वर्ष झालं हे मंदिर नदीपात्रात दिमागदारपणे उभं आहे. मंदिराने अनेक मोठमोठे पूर शेकडो वर्षापासून सोसले आहेत. मंदिराची रचना मत्स्य आकाराची असल्यामुळे अनेक पूर या मंदिराने आपल्या अंगावर घेतले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे 300 वर्षापूर्वीचा एक स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना या मंदिराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय, असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.